नमः. हरे हरे नमः। हरे नमः. हरे नमः. प्राणादेरीशितारम्. प्राणादेरीशितारम् परमसुखनिधिम् सर्वदोषव्यपेदम् सर्वान्तस्थम् सुपूर्णम् प्रकृतिपतिमजम् सर्वबाह्यम् सुनित्यम् सर्वज्ञम् सर्वशक्तिम् सुरमुनिमनुजात्यै सदा सेव्यमानम् वन्दे विष्णुम् वन्दे सदाहम् सकलजगत् अनाद्यन्तम् आनन्दतं तम्. हरे नमः. मूर्तामूर्त ब्राह्मण. आता मूर्त कोणता आणि अमूर्त कोणता ह्याच्याबद्दलचे ब्राह्मण सांगत आहेत. देवाव ब्रह्मणो रूपे. परमात्म्याचे दोन रूप आहेत, एक मूर्त आणि एक अमूर्त. मूर्तम तेव अमूर्तम च मर्त्यम च अमृतम स्थितम. मर्त्य जे आहे मरणशील असणार असं एक आणि अमृत असणार असं एक आहे. त्याच्यात सच्च त्यच्च त्यांच यत सत आणि त्यन त्यन म्हणजे काय त्या त्या रीतीने असणार असं एक. जे आहे ते जसं आहे ते आणि त्या रीतीने राहणार आहे. अशा रीतीने दोन प्रकारचे मूर्त अमूर्त ब्रह्माचे रूप आहेत. विशरणावसादनयुक्तम सत. विशरण अवसादन युक्तम. कोणत्याही शरणामध्ये कोणाच्याही हातामध्ये शरणामध्ये न राहता राहणार जे आहे ते सत. ततम सर्वज्ञ त्यम मध्ये सत. त्यम आहे ना सर्वज्ञम. ततम सर्वज्ञ रूपाने व्यापलेलं आणि त्यात त्यम म्हणजे काय तशा रीतीने राहणार असे सत त्यच वगैरे सांगितलेलं आहे रूप. तदेत मुहूर्तम यज्ञ वायो तदेत मुहूर्तम त्यामध्ये मुहूर्त कोणता. हे अन्यथा वायोश्च अंतरिक्षाचैव चैतन्यमर्त्यम. वायू आणि अंतरिक्षापासून वायोश्च अंतरिक्षाच एतन्मर्त्यम. वायू आणि अंतरिक्षामुळे अंतरिक्ष म्हणजे आकाशापासून युक्त असलेले जे आहे ते मर्त्य आहे. येतात स्थितम येतात ते स्थिर स्थिर रूपाने राहणार आहे. एतद सत ते सत आहे सत्स्वरूपाने आहे. तस्य एतस्य मूर्तस्य एतस्य मर्त्यस्य एतस्य स्थितस्य एतस्य सत एष रसो एष तपती ततो एष रसः म्हणून ते मूर्त असणार असं आहे जे वायूच्या आणि अंतरिक्षामध्ये मिळून असतंय ते. आणि मर्त्य स्वरूपाने असणार असं आहे. मर्त्य म्हणजे मृतिशील असणार असं. आणि तेच स्थिर असणार असं जे रूप आहे ते सत आहे. त्याच्यामध्ये जे मूर्त आहे की नाही त्या मूर्त असणाऱ्या ह्याच्यामध्ये मर्त्यस्य एतस्य मर्त्य असणाऱ्या ह्याच्या ह्या सगळ्यांच्या मध्ये स्थिर रूपाने राहणार जे आहे ते रूप सत्स्वरूपी आहे. ते सर्वत्र राहणार आहे. ये रसो ये तपती आणि तेच रसात्मक आहे तपश्चर्या इत्यादी करणार आहे. हे रसात्मक असणार असं देखील हेच आहे रूप. प्रलयेपि भगवद अंतरेव रता. प्रलय काल असला तरी देखील भगवंताच्या आतमध्ये रत राहणारे असे जे लोक आहेत की नाही देवता आहेत की नाही ते. अक्षिता अवस्थिता इथे अक्षिता म्हणजे नाशरहित होऊन तिथं राहतात म्हणून. स्त्री अंतरिक्ष स्त्री यामध्ये लक्ष्मी देवी अंतरिक्ष स्वरूपाने असते. हे छत्रपती ती तपश्चर्या करत असते. हा तोच तपश्चर्या करत असतोय. आदित्य असणारा देखील तोच आहे. हिरण्यगर्भ देखील तोच आहे म्हणून सांगतात.
तर भाष्यामध्ये सांगितलं आहे. आता अमूर्तम, आता अमूर्त असणार असं कोणतं आहे? वायुश्च अंतरिक्षांच. वायू आणि अंतरिक्ष हे अमूर्त आहेत, म्हणजे त्यांना कोणतीही मूर्ती नसते, त्यांना कोणतंही स्वरूप नसते. आकाशालाही नसते आणि वायूला देखील नसते. हे तर अमृतम, ते अमृत स्वरूपाने आहे. हे तर हे तर ते रूप आहे जे चमच सत्य सत आणि सत्स्वरूपाने त्या रूपाने आहे. त्या रूपाने आणि तत् आणि त्या म्हणजे सोडून न देणार. तसे तस्य अमूर्तस्य त्या ह्या अमूर्त असणाऱ्या रूपाला जे आहे, एतस्य अमृतस्य एतस्य येत येत्या अमृत अमृत असणाऱ्या अशा त्या परमात्म्याचे हे स्वरूप आहे. यत एतस्य त्यस्य एष रसः, त्या स्वरूपाने असणारा हे जे परमात्म्याचं रूप आहे तसंच त्याच्यापासूनच रस झालेला आहे. या एष एतस्मिन् मंडले, ह्या मंडलामध्ये जे दिसून येत असते ते पुरुषाचं रूप तस्य तस्य ही एष रसा, त्या परमपुरुषाचे परमपुरुषाचे रसस्वरूप असणार हे लक्षण आहे, असं अधिदैवतामध्ये सांगितलेलं आहे. मंडलामध्ये कोण असतो? परमात्मा असतो. मंडले पुरुष भगवान विष्णू हो, मंडलामध्ये असणारा परमात्मा विष्णू परमात्माच आहे. आता अध्यात्म अध्यात्मक असणार असं रूप कोणतं आहे ते सांगतात. इदमेव मूर्तम, तेच मूर्त स्वरूपाने आहे. यात अन्यथा जे दुसरं आहे ते प्राणापेक्षा श्रेष्ठ असणारच आहे. यश्चायम अंतरात्मन आकाश, ते आतमध्ये असणारं जे आकाश स्वरूप आहे की नाही ते एतन मर्त्य, त्याला मर्त्य स्वरूप म्हणतात. एतत् शीतमेतत् सत, जे राहत असत ते सत्स्वरूपी आहे. तसे तसे मूर्तस्य एतस्य मर्त्यस्य, त्या ह्या मूर्त स्वरूपाने असणाऱ्या ह्या मर्त्य स्वरूपाने असणाऱ्याच्या त्या परमात्म्याच्या तस्य स्थितस्य तो राहत असल्या कारणाने तसे एतस्य स्वतः सत्स्वरूपी असणाऱ्या त्या परमात्म्याचे हे रसात्मक रूप आहे, जे चक्षुरेंद्रियामध्ये राहत असतो. स्वतः ही रसा, ते त्या परमात्म्याचा रस स्वरूपाने राहत असते तिथे. हे बघा, याप्रमाणे चक्षुरेंद्रियामध्ये देखील रसात्मक असणारं जे रूप आहे ते परमात्माचं आहे. आता अमूर्तम, आता मूर्त सोडून अमूर्त असणार असं ते कोणतं आहे? अमूर्तम प्राणश्चित, त्याचं प्राणरूप आहे. यश्च अयम अंतरात्मन, आतमध्ये असणारं जे रूप आहे ते आकाश आहे, आकाशात्मक आहे. एतद अमृतम एतद यद एतद सत्यम, हा, हे जे अमृत स्वरूप आहे त्यामध्ये असणारे जे रूप आहे ते ते म्हणजे स्वरूपाने राहत असतं, एक आकार घेऊन राहत असतं. तसे एतस्य अमृतस्य, तो हा जो अमृत असणाराचा आहे की नाही, एतस्य अमृतस्य त्या अमृत रूपी असणाऱ्या परमात्म्याचं एतस्य यत एतस्य, हे त्याच्यामुळे असल्या कारणाने हे त्याचं जे त्या स्वरूप आहे की नाही त्यास्य त्यात्मक प्रकारात्मक किंवा क्रियाशील असणारं जे रूप आहे एच रसा, ते रसात्मक रूप आहे. दक्षिणे, तो दक्षिण भागामध्ये उजव्या भागामध्ये अक्षम अक्षम नाशरहित असणार असा पुरुष राहत असतो की नाही, तस्य ही एष रसः, त्याचं हे रसात्मक रूप आहे. एवं चक्षु दक्षिणे अक्षम पुरुषश्च, याप्रमाणे दक्षिण चक्षुमध्ये उजव्या डोळ्यामध्ये राहणारं जे नाशरहित परमात्म्याचं रूप आहे ते पुरुष रूप आहे. एतस्य ही, हा एतस्य पुरुषश्च, ह्या पुरुषाचे हे रूप आहे. यथा महाराजनम, महारजनम, याप्रमाणे ज्याप्रमाणे महारजनम चांगल्या लक्षणाने रजस्नी स्वरूपाने युक्त असणारं रूप आहे की नाही. वास हा, ज्याप्रमाणे एखादं वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे यथा पांडवादिकम, पांढऱ्या स्वरूपाने सगळ्यांचे रक्षण करणारे रूप आहे की नाही. हे इंद्र गोपो, ज्याप्रमाणे इंद्र हा रक्षण करणारा असतो, तसा अग्न्यार्ची, अग्नी नावाचा आरची ज्वाला जी असते तसा, अग्नीला ज्वाला जशी असते तसा, तसा पुंडरीकम, ज्याप्रमाणे पुंडरीक नावाचं कमळ असतं त्याप्रमाणे, तसा सकृत द्विद्युतम, एकदा विद्युताप्रमाणे राहत असतो. विद्युतम,
सकृत विद्युतम, सकृत विद्युत, सकृत इत विद्युतम. हे एक प्रकारे विद्युत जसं चमकावी त्याप्रमाणे थोड्या वेळात चमकते. सकृत विद्युते विद्युत्तेव. ज्याप्रमाणे विद्युता त्याप्रमाणे असते ना तसं. हवा असे शरीर होती त्याच्यामुळे त्याला ऐश्वर्य होतं, चांगलं होतं. होती एवं वेद. आणि ही गोष्ट जो कोणी जाणतो आता, आता हा आदेश हो. त्याकरता तसा आदेश दिला जातो. न इति नेति, तो नाही आहे असं नाही आहे, तो आहे. नाही येत तस्माद इति, याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे असं नाही. न इत्यन्यत, याला सोडून दुसरं कोणतं आहे असं नाही आहे बरं का. परमस्त्य, परम अस्ति, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारा कोणतं नाही असं नामधेय सत्यस्य. हे ते परमात्म्याचे सत्य स्वरूपी असणाऱ्याचे नाव आहे. ते काय आहे? सत्यम. सत्य स्वरूपी असणारे परमात्म्याचं सत्य नाव आहे. इथे प्राणावय सत्यम तेषामीच सत्यम. तर त्याचे म्हणजे प्राण जे आहेत ना, ते प्राण म्हणजे वायुदेव वगैरे सगळे सत्य आहेत ते. तेषामीच सत्यम, त्या सगळ्यांना सत्य स्वरूपाने परमात्मा प्राण देतो. याप्रमाणे मूर्त स्वरूपाने असणारं, अमूर्त स्वरूपाने असणारं असं परमात्म्याचं स्वरूप कसं असतं ह्या